मी राहुल गांधींच्या प्रत्येक प्रश्नाचं पुराव्यासहित उत्तर दिलं. राहुल गांधींसोबत डिबेट करण्याकरता माझी गरजच नाही. आमचा कार्यकर्ते पुरुष आहे, आमचा कार्यकर्ते पुरुष. ईसीआयने त्यांना स्पष्टपणे सांगितलं तुम्हाला जे जे पाहिजे ते पब्लिक डोमेनमध्ये. माझा त्यांना सवाल की त्यांना जर ईसीआय कडनं उत्तर पाहिजे तर ते भाजपवर का आरोप करतात? ईसीआयला पत्र द्यावं त्यांनी. ईसीआयला ते याकरता पत्र देत नाही की या सगळ्या गोष्टी त्यांनी यापूर्वीच ईसीआयला माहितीच्या अधिकारात विचारल्या आणि 60 पानाचं उत्तर ईसीआयने त्यांना दिलं आणि त्यांनी त्यांचं तोंड बंद झालं. माझा त्यांना खुला आव्हान आहे की जे 60 पानाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे त्यातली डिस्क्रिपन्सी दाखवा. प्रत्येक पक्षाचा बीएलए असतो. काँग्रेस पक्षाचा बीएलए आहे प्रत्येक बूथवर. प्रत्येक मतदार यादी तयार झाल्यानंतर त्याची प्रत मोफत त्या पक्षाला आणि बीएलओला मिळते. त्यामुळे त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याकरता मोफत यादी प्रत्येक पक्षाला मिळते. एक तरी ऑब्जेक्शन घेतलंय का काँग्रेस पक्षाने? दुसरं, ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी प्रत्येक पक्षाचा बूथ एजंट हा बूथमध्ये असतो. एका तरी काँग्रेस पक्षाच्या बूथ एजंटनी ऑब्जेक्शन घेतलेलं मला दाखवा. एक तरी घेतलंय का? याचा अर्थ सगळी प्रोसेस नीट झालेली आहे. खरं म्हणजे राहुल गांधींसोबत डिबेट करण्याकरता माझी गरजच नाही. आमचा कार्यकर्ते